नमस्कार काय वाटतं तुम्हाला कोण असेल आपला भावी नगरचा आमदार? संग्राम भैया. संग्राम भैया का बरं? संग्राम भैयाच का? इतक्या वर्ष 10 वर्ष झाले सर आमदार होत आले, भरपूर कामं केले त्यांनी आणि स्वतः माझे वैयक्तिक पण भरपूर कामं झाले त्यांच्यामुळे आणि एक युवा नेतृत्व म्हणून भैयांना मी पाठिंबा देऊ शकतो की एवढे वर्ष झाले संग्राम भैयाचे आपण दुसरं नवीन कोणाला तरी चान्स द्यावा. एवढा नवीन करून कसं होतं जर आमदार की ही पोस्ट म्हणजे भरपूर चांगली पण अनुभव पण काय असतो ना नवीन गोष्टी जे येतात त्याला वेळ लागतो. मग त्यांना जर 5 वर्ष तरी तुम्हाला म्हणायचं की तुमचं लाडाचं आमदार होऊ शकतं तर ते फक्त संग्राम जगताप. ओके धन्यवाद. काय वाटतं तुम्हाला कोण असेल आपल्या नगरचा भावी आमदार आणि तुम्ही तुमचं मत एवढं मौल्यवान मत कोणाला देऊ इच्छिता? हे बघा नगरचा भावी आमदार आमच्या मताने जो असेल जो आमची समस्या सॉल्व्ह करेल. आता मागच्या काही दिवसात आपण बघतो नगरमध्ये अशी खास कोणती डेव्हलपमेंट नाहीये ना, कोणतं नवीन गार्डन झालेलं आहे किंवा असं कोणत्या चौकाचं सुशोभीकरण ठीक आहे झालंय पण ते प्रॉपर मेंटेन होत नाहीये नाही का काही कारणाने किंवा सिग्नल्स ठीक आहे आता काही ठिकाणी पाळले जातात काही ठिकाणी नाही पाळले जात. पण आमदार आमचा असा असावा जो आम्हाला नगर थोडंसं डेव्हलप करेल, नवीन कंपन्या आणेल, नवीन प्रोजेक्ट आणतील नगरमध्ये, व्यवसायाला चालना मिळेल नाही का. या सगळ्या गोष्टी डेव्हलप झाल्या भावी आमदारांनी त्या आमच्या गोष्टी कराव्या अशी आमची इच्छा आहे. कोणाला बाहेर गेले नाही पाहिजे हे नोकरीसाठी आपलं नगर सोडून बाहेर जातात. हो बरोबर आहे. त्यांनी नगरमध्ये त्यांना व्यवसायाच्या दृष्टीने काहीतरी चालना मिळाली पाहिजे त्या संदर्भात. चला बघूयात नगरकरांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्यात. आता बघूयात नगरकर कोणाला मतदान देतात आणि कोण आवडेल त्यांना भावी आमदार झालेला. राहिलाय तुम्ही? मी सावेडी भागात मध्ये सावेडी प्रॉपर किती वर्ष झाले तुम्हाला अहिल्यानगर मध्ये? मी साधारणपणे 20 वर्ष झाले इथे राहतो. अच्छा. आता सध्या विधानसभेच्या निवडणुका येत आहे तर तुम्हाला काय वाटतं तुमचा आमदार कसा असावा आणि कोण असावा? आमदार असा असावा की ज्याने जी जनतेचे जे प्रश्न आहेत तर ते सोडवायला प्राधान्य दिलं पाहिजे. यामध्ये बऱ्याच वर्षापासून आपल्याला एकंदरीत एक लक्षात येते गोष्ट की शहराचा विकास जो आहे तर त्याच्यासाठी उद्योगधंदे जे आहेत त्याची वाढ होणं म्हणजे MIDC मध्ये उद्योगधंदे आले की बाहेरून लोक आले की त्यांच्या रिक्वायरमेंट्स गरजानुसार मग इथे त्याप्रमाणे आपल्या इथल्या लोकांना जो आहे तो रोजगार मिळतो. तर त्या दृष्टिकोनातून त्या जनतेला जे पाहिजे तर ते नवीन येणाऱ्या लोकांना ते इथे पाहिजे. इंटरनॅशनल स्कूल्स पाहिजे, चांगले इंटरनॅशनल स्कूल्स पाहिजे जे मुंबईवरून आता समजा काही इथे पूर्वीची LNT किंवा आता स्नायडर वगैरे जे म्हणतो तर त्याचे एक्सपान्शन होऊ शकत होतं परंतु त्यांना जे इथे रिक्वायरमेंट्स होत्या तर त्या फुलफिल करू शकत नव्हतो आपण. तर त्या गोष्टी पाहिजेत. आता मॉल्स वगैरे तर चांगले होत आहेत नगरमध्ये सुद्धा, काही कमी नाही आहेत आपण सुद्धा, पण तरी सुद्धा या गोष्टी व्हायला पाहिजे. याचबरोबर एक सांस्कृतिक भूक असते प्रत्येक व्यक्तीची तर त्याच्यामध्ये आपलं जे नाट्यगृहाचं जे काम आहे गेले 10 वर्ष झाले ते रखडलेलं आहे तर ते पूर्णत्वास गेलं तर म्हणजे तिथे बॅडमिंटन हॉल सुद्धा आहे असं मी ऐकून आहे. बाकी म्हणजे स्पोर्ट्स पण होतील प्लस काही नाट्य चळवळी जे आहेत नाट्यगृह झाल्यानंतर त्याचा उपयोग होईल आपल्याला. तुम्हाला असं वाटतं का गेली मागील 10 वर्ष एकच व्यक्तीकडे सत्ता आहे की आता ह्या वर्षी आपण नवीन व्यक्तीला चान्स द्यावा की त्यांनी सत्तेमध्ये यावं आणि नगरचा विकास करावा असं तुमचं वैयक्तिक मत आहे का? आहे वैयक्तिक मत आहे परंतु आता जे सध्याचे जे आहेत हे तर त्यांच्या जे कामं चालू आहेत तर ते पूर्णत्वास जाण्यासाठी रस्त्यांची कामं चालू आहेत. अजूनही बाकीचा जो जी कामं त्यांनी हातात घेतलेली आहेत तर ती मला वाटतं ह्या पंचवार्षिक मध्ये पूर्ण होण्यासाठी सध्या जे आहेत त्यांना जरी पुढे कंटिन्यू केलं तरी चालू शकतं. पण कारण ते जी कामं आहेत परत पुढचं जर आलं तर ते अर्धवट नको व्हायला कुठेही. त्यामुळं चालेल. आता बघूया आपण जनतेचा कौल तर घेतला आहे पण आता जनता बघूया कोणाला मतदान करते आणि कोणाला करते. मला नगरचा भावी आमदार कोण असेल? अभिषेक कळमकर, संग्राम जगताप की सुवर्णाताई खोतकर? काय वाटतं तुम्हाला? संग्राम भैया जगताप. का बरं संग्राम भैयाच का? विकास कामात सगळ्यात जास्त पुढे संग्राम भैया. अच्छा. मग तुम्हाला असं वाटतं का मागील 10 वर्ष त्यांच्याकडेच होतं की इथून पुढे आपण नवीन कोणाला तरी चान्स द्यावं की जेणेकरून नगरचा विकास घडेल असं तुम्हाला वाटत नाही का? नाही पुन्हा एकदा संग्राम भैयाच फक्त बाकी दुसरं संग्राम भैया. हो ओके थँक्यू. काय नाव आहे तुमचं? माझं श्रीनिवास मंगलपेल्ली. कुठे राहिलाय? मी नित्यसेवा सोसायटी. किती वर्ष झाली अहिल्यानगर मध्ये? माझा जन्म इथला आहे. जन्म अहिल्यानगरचा आहे का? मग तुम्हाला माहिती असेल आतापर्यंतचे सर्वात जास्त लाडकी आमदार आपल्या नगर जिल्ह्याचे कोण होऊन गेलेत आणि तुम्हाला भावी आमदार कोणाला करायचे अशी तुमची इच्छा आहे? आता सध्या तर नगरमध्ये खूप कामं चालू आहेत. रोडचे काम
आणि लाडकी बहीण योजना वगैरे, त्याच्यामुळं महायुतीचे उमेदवार म्हणून संग्राम भैयांना आमची पसंती आहे. ओके. आणि तुम्हाला असं वाटतं का नगरचा विकास जसा हवा आहे तसा झालाय? नाही, होत आहे आता, आणि आता थोडं वेग घेतलाय विकासाने वेग घेतला. अजून तुम्हाला काय हवंय? नगरमध्ये काय सुधारणा झाली पाहिजे? असं काय वाटतं की नगरमध्ये ही गोष्ट कमी आहे, ह्या गोष्टीचा विकास झाला पाहिजे नगरमध्ये? भलेही ते रस्ते असू द्या, नोकरीबद्दल असू द्या, कंपन्यांबद्दल असू द्या, मुलांना जॉब अजून नाही येत आता. मोठ्या कंपनी यायला पाहिजे, जॉब मिळायला पाहिजे, अच्छा अशी अच्छा अपेक्षा आहे. अच्छा अच्छा. आता बघूयात आपण भावी आमदार कोण होतंय. तुमच्या मते तर संग्राम भैया जगताप संग्राम तुम्ही भैया, सांगितलंय. तर आता बघूया जनतेचा कौल काय सांगतोय. इलेक्शन त्यांनी योजना चांगल्या आणल्यात, लाडकी बहीण योजना आहे, ओके ओके. परत ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी 75 वर्षाच्या पुढं एसटी फ्री आहे. अच्छा, म्हणजे महिलांना- एकंदरीत तुमचे भावी लाडाचे आमदार असणारे संग्राम जगताप. हो. चला, थँक्यू. लाडकेच. ओके. किती वर्ष झाले तुम्हाला अहिल्यानगर मध्ये? अहिल्यानगर मध्ये आता हे म्हणजे माझ्या आयुष्याचं 46 वर्ष आणि अहिल्यानगर मध्येच आहोत. अरे बापरे, म्हणजे बराच जुना संबंध आहे हो. तुमचा अहिल्यानगरशी. काय वाटतं तुम्हाला नगरचा भावी आमदार कसा असावा आणि कोण असावा? आता अर्थात उमेदवारी जाहीर झालीये, बरोबर. सुवर्णा खोतकर यांना झालीये, अभिषेक कळमकर यांना झालीये आणि संग्राम भैया यांना सुद्धा झालीये. तर बरोबर आहे. काय वाटतं तुम्हाला तिघांमधनं कोण असेल आपल्या नगरचा भावी आमदार? नाव घेण्यापेक्षा मी अपेक्षा व्यक्त करीन की एकतर नगर शहर तसं म्हणजे पुणे, नाशिक आणि या दोघं किंवा संभाजीनगर हा यांच्यामध्ये नगर शहर मागं पडल्यासारखं वाटतं. हा तर नगर शहराच्या विकासाच्या दृष्टीने आणि दैनंदिन जीवनातले इथल्या लोकांचे जे काही समस्या आहेत हा त्या समस्यांवर समाधान देणारा, उत्तरं देणारा, त्या समस्यांसाठी लढणारा, काम करणारा असा आमदार नगर शहराला अपेक्षित आहे. अच्छा, तुम्हाला असं विद्यमान वाटतं का? आमदारांनी काम केलं आहे, नाही असं नाही, पण तरी अजून नगरला अपेक्षा डेव्हलप जास्त करावं आहे, थोडंसं. अपेक्षा जास्त हा आहे. हा. नोकरीच्या संधी हो. मिळावेत, रोजगार मुलांना. नोकरीच्या आता संधी- नोकरी मिळणं अवघड झालेलं हो आहे. हो काय आणि सांगता वाहतुकीच्या त्याबद्दल? समस्या, हा. रस्त्यांच्या समस्या, पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटलेला सुटलेला आहे आहे, आता. बरोबर आहे. पण तरी बाकीच्या समस्या आहेत आणि विशेष करून प्रदूषण वाढतंय. हो हो. तरुणांमध्ये बेरोजगारी वाढली आहे. बेरोजगारी आणि बेरोजगारीमुळे मग व्यसनाधीनता, हा. ड्रग्ज वगैरे, आता बऱ्याच गोष्टींचा हो, हो, आमचा हो. संबंध येत नाही, आता पण जे नुकतंच वाचतो आपण. चर्चेचा विषय झालाय नगरचे रस्ते. तर नगरच्या रस्त्यांच्या बद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, नगरच्या रस्त्यांमध्ये सुधारणा झाली आहे, पण होतीये, अजून खूप ओके. सुधारण्याची हा. आवश्यकता आहे. आवश्यकता आहे. सुधारणा बरोबर आहे. नक्कीच झाली आहे, अच्छा. पण अजूनही सुधारणेला खूप वाव आहे. ओके. मग आता काय वाटतं फायनली तुमच्या लाडाचा आमदार कोण असेल या वर्षीचा? नाही, नाव घेण्यापेक्षा ते जनता ठरवेलच. ठरवेलच. जनता मग सुज्ञ त्यावेळी- आहे. नगर शहराची जनता खूपच सुज्ञ आहे, सुज्ञ आहे, त्याच्यामुळे ती ठरवेल जनतेला कोणाला ठरवू द्यायचं द्या. मत. किती वर्ष झाले अहिल्यानगर मध्ये राहताय तुम्ही? मी आता माझे 20 वर्ष. काय मत आहे तुमचं? काय वाटतं नगरच्या विकासाबद्दल? काय मत आहे तुमचं? नगरचा विकास झालाय पाहिजे तसा? आता सुरू झालाय. सुरू झालाय. सुरू झालाय ओके. आता. तुम्हाला काय वाटतं तुमच्या भावी लाडाचा आमदार कोण व्हावं? संग्राम जगताप. संग्राम जगताप का बरं? कारण कामं केलेली आहेत, तरुण आहे, सगळं कामं चांगले हो, करतात, हो, हो, हो. ओळखीचे आहेत, भेट होतात, बोलतात रस्त्याने वगैरे कधी पण. अच्छा, विचारपूस केली जाते त्यांच्या हा. प्रत्येक गोष्टींची. हो, ओके. मग तुमचं मत कोणाला जातं? संग्राम जगतापला. संग्राम जगताप. थँक्यू.